शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्या सुद्धा या व्हायब्रेशनल मेथोडॉलॉजीवरतीच चालतात. तर आपण म्हणतो हा रागाने थरथर कापतोय आणि ही लय बिघडली तर आपण म्हणतो की शरीरामध्ये काहीतरी डिसईज, ज्याने हे ध्वनी आपण मॅग्नेटिक फील्ड्स मध्ये कन्वर्ट करतो. नमस्कार, मी अमृता. आयुष्याचा खजिनामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर केदार घाटणीकर, चौथ्या पिढीतील आयुर्वेदिक वैद्य आणि साऊंड हार्मनीचे निर्माता. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक साऊंड फ्रिक्वेन्सीज आधारित हिलिंग यांचा संगम करून त्यांनी एक नाविन्यपूर्ण हिलिंग प्रणाली विकसित केली आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी 20,000 पेक्षा अधिक रुग्णांना मणका, सांधे आणि वेदना संबंधित समस्यांपासून नैसर्गिक पद्धतीने आराम मिळवून दिला आहे. साऊंड हार्मनीच्या माध्यमातून त्यांनी साध्या स्मार्टफोनद्वारे साऊंड फ्रिक्वेन्सीज वापरण्याची संकल्पना सर्वांसाठी उपलब्ध केली. साऊंड हिलिंग, PEMF आणि स्ट्रक्चर्ड वॉटर या विषयांवरील त्यांचे संशोधन वर्ल्ड काँग्रेस ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन कोलंबो 2025 मध्ये सादर केले गेले. त्यांचे ध्येय म्हणजे सुरक्षित, नैसर्गिक आणि परवडणारी हिलिंग जगभरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे. चला तर मग आपण भेटूया डॉक्टर केदार घाटणीकर यांना. डॉक्टर केदार, आयुष्याचा खजिनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. चला तर गप्पा मारूया. तुम्ही डेव्हलप केलेल्या या साऊंड हार्मनी या सिस्टीम बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. साऊंड हार्मनीमध्ये ध्वनी वापरलेत. ऍक्च्युली हा प्राचीन भारतीय शास्त्र, नादशास्त्र म्हणजे साऊंड्स आणि व्हायब्रेशन्सचं शास्त्र आणि स्मार्टफोन टेक्नॉलॉजी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान याचा एक संगम आहे. आपण असं विचार करा की आजी आजोबा सांगायचं की मंदिरात जाऊन ये. मंदिरात गेलो की आपण पहिल्यांदा काय करतो तर चपला काढून घंटा वाजवतो, मग दर्शन घेतो. किंवा घरी घरी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा शंखनाद होतो. तर ह्या सगळ्यामध्ये कॉमन काय तर व्हायब्रेशन्स हे एक माध्यम आहे. तुम्ही घंट्याच्या खाली उभं राहिलात आणि घंटा वाजवलीत की ऍक्च्युली तुम्हाला एक साऊंड बाथ होतो. तुमचं शरीर त्या ध्वनीमध्ये न्हाऊन निघतं. आणि रिसर्च असं म्हणतो की ह्या व्हायब्रेशन्समुळे टीबीचे जंतू मरतात. आणि हे डॉक्युमेंटेड आहे, रिसर्च आहे. तर हे सगळं अभ्यास करताना असं जाणवलं की अरे ही शास्त्र किंवा ही पद्धती आपल्याकडे पूर्वीपासून आहे, पण ती आपण योग्य पद्धतीने डिलिव्हर नाही करू शकत आहे किंवा वापरू शकत नाहीये. किंवा प्रत्येक जण आज मंदिरात जाणे किंवा ती इन्स्ट्रुमेंट्स वापरणे हे होत नाहीये. मग ह्याचा वापर करायचा तर कसा करता येईल ह्याचा विचार चालू होता. आणि हे करताना असं जाणवलं की आपण फ्रिक्वेन्सी थेरपी ही या माध्यमातून लोकांपर्यंत सहज देऊ शकतो. कारण आज प्रत्येकाच्या खिशामध्ये एक डिव्हाइस आहे, दॅट इज स्मार्टफोन, आणि इट कॅन एमिट साऊंड्स आणि व्हायब्रेशन्स. त्याचा वापर करून साऊंड हार्मनीचा जन्म झाला. अच्छा, मग पण हा साऊंड आता दिसत नाही, मग हा न दिसणारा साऊंड शरीरावर नेमका कसा काम करतो? आता टीव्हीचे सिग्नल नाही दिसत पण टीव्ही चालतो, किंवा 5G वायफायचे रेज दिसत नाहीत पण तरी आपण या डिव्हाइसेस ऑपरेट करतो. तर हे जे आहे ते सूक्ष्म व्हायब्रेशन्स आहेत आणि ते सिग्नल देतात आणि आपले डिव्हाइसेस त्याला रिस्पॉन्ड करतात. तसंच आपलं शरीर आहे की हे सूक्ष्म व्हायब्रेशन्स सिग्नल्सला शरीर रिस्पॉन्ड करतं. किंवा शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्या सुद्धा या व्हायब्रेशनल मेथोडॉलॉजीवरतीच चालतात. आणि हे शास्त्र सुद्धा आज मानतं. म्हणजे आपलं शरीर एखाद्या वायफाय सारखं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? अगदीच असं म्हणता येईल. म्हणजे वायफायचा सिग्नल जर का वीक झाला तर आपलं डिव्हाइस नीट काम करत नाही, आपल्याला डेटा हवा तो मिळत नाही. तसं शरीरातले जे व्हायब्रेशन्स आहेत हे गुड व्हायब्रेशन्स, बॅड व्हायब्रेशन्स असे आपण म्हणूया. की एखाद्या माणसाला खूप राग आला तर आपण म्हणतो हा रागाने थरथर कापतोय. तर थरथर कापणे हे सुद्धा एक प्रकारचं व्हायब्रेशन आहे. किंवा भजनामध्ये एखादा माणूस खूप तल्लीन होतो आणि तो डोलायला लागतो, तर ते जे डोलण्याची क्रिया आहे ही सुद्धा एक लय आहे. तर ह्या सगळ्या शरीरातल्या किंवा इमोशन्स मधल्या ज्या क्रिया आहेत त्या एका लयीमध्ये चालतात. आणि ही लय बिघडली तर आपण म्हणतो की शरीरामध्ये काहीतरी डिसईज किंवा सिम्पटम निर्माण झालं की जे नॉर्मल नाहीये, काहीतरी ॲबनॉर्मल झालं. मग शरीराला जर का आपण त्याच नॉर्मल लय किंवा व्हायब्रेशन्स देऊ शकलो तर शरीर पुन्हा हेल्दी रेंजमध्ये व्हायब्रेट व्हायला लागतं. याला लॉ ऑफ व्हायब्रेशन्स किंवा लॉ ऑफ रेझोनन्स असं फिजिक्समध्ये म्हणतात. अच्छा, खरं तर खूपच इंटरेस्टिंग आहे हे. पण मला असं विचारायचं की मग म्युझिक थेरपी आणि ही साऊंड हिलिंग ह्याच्यामध्ये काय फरक आहे का साम्य आहे? थोडा फरक आहे, 2-3 फरक आहेत. एक म्हणजे म्युझिक थेरपी बघितलीत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे संगीत आपण वापरतो जे कर्णमधुर असतं, ऐकायला छान असतं. ते कानामार्फत ऐकलं जातं, मेंदूपर्यंत पोहोचतं, मेंदूला ते आवडतं
मेंदू प्रोसेस करतो हम्म, आणि आपल्याला बरं वाटतं, स्ट्रेस कमी होतो, हम्म, हलकं वाटतं. हम्म. साऊंड हार्मनीमध्ये आम्ही जे वापरलेत हम्म. हे साऊंड व्हायब्रेशन्स आहेत, तर अच्छा, ते ध्वनी आहेत, ते हम्म. म्युझिक नाहीये. अच्छा. तर साऊंड हे एक माध्यम आहे हे फ्रिक्वेन्सी शरीराला देण्याचं. हम्म, दुसरं माध्यम असं आहे की आपण स्मार्टफोनलाच एक मॅग्नेटिक डिव्हाइस जोडू शकतो, अच्छा. ज्याने हे ध्वनी आपण मॅग्नेटिक फील्ड्समध्ये कन्व्हर्ट करतो. बरं. हा पहिला मुद्दा. हम्म, दुसरा असा की हे जे ध्वनी आहेत ना, हे ऐकायची गरज नाहीये. हा. आपण हे ध्वनी प्ले करतो आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे हा सुमारे 80% कमी करतो. बरं. म्हणजे आपण कळत न कळत ऐकू येईल किंवा बेअरली ऑडिबल रेंजला तो हिलिंग प्ले करतो. हम्म, आणि मग ते जे डिव्हाइस असेल की तुमचा स्मार्टफोन असेल किंवा स्मार्टफोनला जोडलेला स्पीकर असेल, हम्म. हा आपण शरीराच्या शेजारी ठेवायला सांगतो, अच्छा. जेणेकरून त्यातले जे व्हायब्रेशन्स आहेत हम्म. ते तुमच्या चक्रांवरती काम करतील, तुमच्या अच्छा. स्किन रिसेप्टरवरती काम करतील आणि या सिग्नल्सला शरीर सहज रिस्पॉन्ड करतं. हेच सिग्नल जर का शरीराला नको असतील तर शरीर सहज इग्नोर करू शकतं. हम्म. त्यामुळे ह्याचे दुष्परिणाम कधी दिसत नाहीत. अच्छा. पण मला असं विचारायचं की कुठल्या कुठल्या प्रकारच्या आजारांमध्ये म्हणा किंवा हे मानसिक आजारांमध्ये जास्त वर्क होतं का, किंवा काय असा अनुभव आहे तुमचा आतापर्यंत? माझा स्वतःचा हा एक्सपर्टीज हा पेन मॅनेजमेंट आहे आणि आम्ही नुसतं दुःख पेन किलर म्हणून नाही बघत. अच्छा. आम्ही दुःख बरं करणं, शरीराने ते आपलं आतून भरून काढणं हा. याकरता प्रयत्न करतो. आणि माझ्याकडे आयुर्वेदिक मेडिसिनची परंपरा आहे, हम्म. त्यामुळे आम्ही आयुर्वेदिक शास्त्र तर वापरतोच, हम्म. त्याबरोबरीने ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर हम्म. आणि हे व्हायब्रेटरी सायन्स, साऊंड आणि मॅग्नेटिक थेरपी हम्म. असा वापर करतो. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः रुग्ण येतात ते स्पाईन प्रॉब्लेम्स, जॉईंट प्रॉब्लेम असे असतात. अच्छा. आणि तिथे साऊंड हार्मनीचा शोध लावायच्या आधी हम्म. मला जो काही साधारण ॲव्हरेज वेळ लागायचा रुग्णांना बरं करण्याचा, तो आता कमीत कमी 10 पटीने वाढलाय. आणि दुसरा फायदा असा की हे जे साऊंड व्हायब्रेशन्स आम्ही वापरतो हम्म. हे ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे आणि ज्याच्याकडे इंटरनेट आहे हम्म. असा कुठलाही जगात कुठेही असलेला माणूस वापरू शकतो. अच्छा. अनेक वेळेला रुग्ण जर का आपल्या क्लिनिकमध्ये नसेल, आपल्या शहरामध्ये नसेल, हम्म. तर आपण त्यांचं हिलिंग नाही करू शकत. हम्म. ते इथे शक्य झालंय. अच्छा. मग हे भारताबरोबर अजून कुठल्या कुठल्या देशांमध्ये ही पद्धत वापरली जाते? मला सांगायला खूप आवडेल की आत्ताच नुकत्याच कोलंबोमध्ये वर्ल्ड काँग्रेस ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन नावाची दरवर्षी कॉन्फरन्स होते. तिथे मी एक रिसर्च पेपर पाठवला होता, हम्म. तर त्यांना तो आवडला आणि त्यांनी मला तिथे प्रेझेंट करायला बोलवलं. अरे वा. तेव्हा सुमारे 40-50 देशांचे लोक तिथे होते. अच्छा. आणि मी ह्या पद्धती शिकवतो हम्म. तेव्हा बऱ्याच देशातून लोक शिकतात. तर आय एम प्राऊड टू से की आज अनेक देशांमध्ये हेल्थ सीकर म्हणजे सामान्य माणूस तर हे वापरतोच आहे, पण अनेक हिलर्स ह्या पद्धती शिकतात आणि ते त्यांच्या हिलिंग सेटअपमध्ये हे वापरतात. अरे वा. पण मग ही साऊंड हार्मनी ही डॉक्टरला रिप्लेस करणारी गोष्ट आहे असं समजू शकतं का? अजिबातच नाही. प्रत्येक हिलिंग मोडॅलिटीचं एक स्थान आहे आणि साऊंड हार्मनी हे शरीराला ऊर्जा देणारं माध्यम आहे. हे मेडिकल सायन्स नाहीये. त्यामुळे मी हे सगळ्यांना सांगतो, स्पेसिफिकली जे हिलर्स शिकायला येतात त्यांना सांगतो की हे तुमच्या एक्सपर्टीचा बरोबर जोड म्हणून नक्की वापरायचंय, अच्छा. पण हे कधीच मेडिकल थेरपीला रिप्लेस नाही करत. ओके. मग आता आम्ही बघतो की सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर बऱ्याच अशा प्रकारचे म्युझिक असतात किंवा असे साऊंड्स असतात की ज्याने तुम्हाला गाढ झोप लागावी किंवा एक डोकेदुखीसाठी एक म्युझिक असतं. मग ते कितपत ऑथेंटिक असतं किंवा कुठलं म्युझिक ऑथेंटिक आहे हे आम्ही कसं ओळखावं? मुख्यतः काय होतं, युट्यूबवरती जे हिलिंग व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये काही प्रमाणात फ्रिक्वेन्सी वापरतात, पण हा जो फ्रिक्वेन्सीचा डेटाबेस आहे हा कितपत कॅलिब्रेटेड आहे हा प्रश्न आहे. म्हणजे कितपत वापरलेला आहे, त्याचे किती रिझल्ट डॉक्युमेंटेड आहेत, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा युट्यूबवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती एखादा व्हिडिओ ब्रॉडकास्ट होतो तेव्हा त्याचा साईज कमी करणे, सर्फिंग चांगलं करणे याकरता त्याची ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. त्यामुळे तुमच्यापर्यंत डिलिव्हर होणारा जो काही साऊंड आहे तो युट्यूबचं काम असं आहे की व्हिडिओ डिलिव्हर करणं, आणि त्यातल्या साऊंड क्वालिटीवर फार लक्ष दिलं जात नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, त्याच्यामध्ये टिश्यू स्पेसिफिक हिलिंग नाहीयेत. म्हणजे मी उदाहरण देतो की जर का मला एखाद्या रुग्णाला पोटाच्या विकाराकरता काही हिलिंग द्यायचंय, तर त्याच्याकरता पोटासाठीचे काही विशिष्ट व्हायब्रेटरी सिग्नल्स आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये देतो. एखाद्या रुग्णाला दुसऱ्या गुडघेदुखी करता द्यायचं, तर गुडघ्यामध्ये असलेले स्नायू, जॉईंट्स, मसल्स ह्याच्याकरता विशिष्ट व्हायब्रेटरी सिग्नल्स आहेत ते आम्ही देतो. ह्या सगळ्या गोष्टी युट्यूब मधल्या हिलिंगमध्ये लॅकिंग आहेत, कमी आहेत, त्या तिथे वापरल्या जात नाहीत.
बरोबर आहे. मग ते ऑथेंटिक आहे हे कळणं थोडंसं अवघड आहे बरोबर असं आहे. म्हणता येईल. बरेच वेळेला आम्ही असं करतो की जे हिलिंग्स आहेत ते वापरल्यानंतर डॉक्युमेंट करतो. अच्छा. त्यामुळे जेव्हा अनेक लोक सांगतात की मला याचा फायदा झाला, हम्म. तेव्हा ते हिलिंग प्रत्यक्ष इतर लोकांसमोर, जगासमोर आणलं जातं. ओके. त्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी अनुभव सिद्ध असे हिलिंग्स आम्ही पुढे आणतो. ओके. पण ह्याच्यामध्ये बिलीफचा पण खूप पार्ट आहे का, की ह्याच्यावर बिलीव्ह होणं आणि मग ते वर्क होणं असं? मला नाही वाटत. कारण आता फिजिक्स म्हणतं की जगातली सगळ्या गोष्टी या एका विशिष्ट व्हायब्रेशन मध्ये आहेत आणि हे व्हायब्रेशन आपण मोजू शकतो. हे मोजू शकतो तर आपण ते रिप्रोड्यूस पण करू शकतो. त्यामुळे मला पटतंय किंवा नाही, किंवा माझा विश्वास आहे का नाही, हे गौण राहतं. आणि ह्या सिस्टीम ज्या आहेत ह्या अनेक वेळेला अशा काम करतात की एखाद्या माणसाला त्याबद्दल विश्वास नसेल आणि त्यांनी हे वापरून बघितलं तरी सुद्धा काही ना काही चेंजेस दिसतात. पण ऑफकोर्स ह्याच्याबरोबर ती लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि म्हणजे आपण काय खातो, आपण दिनचर्या कशी पालन करतो, याचा मोठा रोल राहतो. नाहीतर ह्यातनं जी मिळणारी ऊर्जा आहे ती टिकत नाही. अच्छा. पण यासोबतच तुम्ही म्हणले तसे आयुर्वेदिक उपचार पण यासोबत चालू असतात ना? नक्कीच मी म्हणजे रेकमेंड करतो. गोळ्यांची रिप्लेसमेंट असं हे असू शकतं का? मी असं नाही म्हणत. मी अनेक लोक असं म्हणतात की आम्हाला औषध नको आहे. तर असे अनेक रुग्ण येतात. मग तिथे मी ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर वापरतो. अनेक इतर हिलर्स त्याला अनेक इतर माध्यमं वापरतात. म्हणजे जसं योग थेरपिस्ट आहे, ते योग शिकवतात. त्यातनं अनेक गोष्टी घडतात. काही लोक डाएटचा सल्ला देतात. सो प्रत्येकाने आपापल्या हिलिंग एक्सपर्टीजनुसार एखाद्या व्यक्तीला, एखाद्या सिम्पटमला जर का ट्रीट करत असाल तर त्याच्यामध्ये साऊंड हार्मनी एक ऍडिशनल सपोर्ट म्हणून फिट बसतं. ओके. तर सध्याच्या काळात स्ट्रेस आणि ओव्हरऑल जी लाईफस्टाईल आहे, व्यायाम करत नाहीत लोक किंवा वेळ नसतो, तर या सगळ्यामुळे पाठदुखी, मानदुखी या सगळ्या तक्रारी जरा जास्त वाढल्यात. मग यामध्ये साऊंड हिलिंग कसं काम करतं? साऊंड हिलिंग हे मुख्यतः फ्रिक्वेन्सी थेरपीमध्ये येतं आणि फ्रिक्वेन्सी थेरपीचे अनेक डिव्हायसेस बाजारामध्ये मिळतात. भारतीय बाजारामध्ये फारशी अवेलेबल नाहीयेत. मुख्यतः ती युरोपियन किंवा अमेरिकन मार्केट्समध्ये मिळतात. ती प्रचंड महाग आहेत एकतर. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे हिलिंग डेव्हलप केलेत, सुमारे 200 ते 300 हिलिंग्स आता साऊंड हार्मनीवरती आहेत, ते नाही मिळत. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या शरीराच्या प्रत्येक टिश्यू करता विशिष्ट व्हायब्रेटरी सिग्नल्स असतात आणि आपण त्याचं एक कॉम्बिनेशन वापरून, मानदुखी असेल तर मानदुखी करता, पाठदुखी असेल तर पाठदुखी करता, एखादा रुग्ण MRI घेऊन आला तर विशिष्ट मणक्याकरता विशिष्ट ध्वनी, इतक्या प्रिसाइजली आपण हिलिंग्स वापरू शकतो. आणि हे हिलिंग्स कायमच आपण लाईफस्टाईल मॅनेजमेंट बरोबर वापरायला सांगतो. म्हणजे असं नाही की तुम्ही काहीच करायचं नाही, व्यायाम नाही करणार आणि मग त्यातनं बरं वाटेल, तर असं नाही होणार. तुमच्या आयडियल लाईफस्टाईलला धरून आपण हे हिलिंग्स लोकांना देतो. फायदा असा आहे की हे आपण जगात कुठेही माणूस असेल तरी त्याला हे हिलिंग देऊ शकतो. आणि मग त्यांनी त्यांच्या रुटीन बरोबर ह्याचा वापर केला तर त्यांना जलद आणि चांगले रिझल्ट मिळतात. ओके. पण आपण असं सांगू शकतो की आजाराच्या या टप्प्यापासून जर तुम्ही ही हिलिंग सुरू केली तर आजार बरे होण्याची शक्यता इतकी % वाढते किंवा? ह्याला खूप मोठा क्लिनिकल डेटा पाहिजे, याची आता मी सुरुवात करतो. म्हणजे हे नक्कीच सांगता येईल काही वर्षांनी, कदाचित काही वर्षांनी आपण पुन्हा भेटूया तेव्हा माझ्याकडे हा डेटा असेल. आता आम्ही डेटा कलेक्शन करतोय आणि कोणाला किती काळामध्ये कुठल्या विशिष्ट सिम्पटम मध्ये कसे फरक पडले याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली, जेणेकरून हे कधीतरी अशा सर्वमान्य ठिकाणी जर्नल्समध्ये पब्लिश करता येईल, असा एक मानस आहे. ओके. आणि मग तुमच्याकडे असे पण पेशंट्स येतात का की जे आता सध्या डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी याबद्दल खूप तक्रारी आहेत लोकांच्या, खूप जण जात आहेत त्याच्यातून? नक्की. याच्यात खूप लोकांना माहिती नसलेली एक गोष्ट आहे की एखाद्या माणसाला डिप्रेशन आहे किंवा स्ट्रेस आहे तर जेव्हा त्या माणसाचा स्कॅन केला जातो तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये सूज दिसते, इन्फ्लमेशन इन द ब्रेन. आणि आपल्याकडे जे हिलिंग्स आहेत त्यांनी शरीरामधली, मेंदूमधली कुठल्याही टिश्यूमध्ये सूज कमी करणे आणि त्याचं नॉर्मल फंक्शन पुन्हा चालू करणे किंवा ते चालू ठेवायला मदत करणे, याकरता हिलिंग आपण वापरतो. ती खूप प्रभावी आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना जेव्हा आम्ही हिलिंग्स देतो तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक चांगले बदल दिसतात. आणि त्याच्यामध्ये कुठलाही काउन्सिलिंग पार्ट, कारण तो माझा एक्सपर्टीज नाहीये, काउन्सिलिंग पार्ट हा मी माझ्या साईडनी नाही करत. मी रुग्णांना सांगतो की तुम्ही काउन्सिलिंग जरूर घ्यावं, त्याच्या बरोबरीने हे हिलिंग वापरावेत, तर त्याचा खूप चांगला फायदा दिसतो.
मला असं विचारायचं आहे की हे कुठल्या वयाच्या लोकांना सुटेबल आहे किंवा कुणाला नाहीये असं काही आहे का, म्हणजे वृद्ध लोक असतील किंवा लहान मुलं असतील? ही पद्धती अशी आहे की शरीराचे नॉर्मल व्हायब्रेशन्स शरीराला रिलर्निंग पुन्हा शिकवणे. ओके. त्यामुळे हे आपण सगळ्या एज ग्रुपमध्ये वापरू शकतो अच्छा. आणि अगदी हे सेफ आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे ही एक जेंटल मेथड आहे शरीराला नॉर्मल व्हायब्रेशन्सला रिअलाइन करण्यासाठी. त्यामुळे ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट कुठले दिसत नाहीत अच्छा. आणि त्यामुळे हे सहज वापरता येतं. हे सहज उपलब्ध पण आहे, कारण हे मी म्हटलं तसं की स्मार्टफोन आणि इंटरनेट ह्या दोनच गोष्टी याला लागतात. हो. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ह्याचा काही डेमो देऊ शकता, दाखवू शकता? हो, डेफिनेटली. मुख्यतः ह्याचं एक अँड्रॉइड ॲप आहे साऊंड हार्मनी नावाने. ओके. आणि ते ॲप एकदा आपल्या मोबाईलवर असेल तर आपण ह्याच्यात अनेक हिलिंग्स आहेत आणि एखादं हिलिंग मी दाखवतो. हो. जसं की एक सोर थ्रोट नावाचं हिलिंग आहे. बरं. घसादुखी असेल तर आपण ते हिलिंग सिलेक्ट करतो आणि तिथे प्लेचं बटन आहे. हे प्ले केलं की यातनं काही विशिष्ट ध्वनी येतात. मी म्हणलं तसं हे म्युझिक नाहीये, हे फ्रिक्वेन्सी साऊंड आहेत. तर हे ऐकायची गरज नाहीये. मग आपण हे ध्वनी बेअरली ऑडिबल, कळत नकळत ऐकू येईल एवढ्या व्हॉल्यूम पर्यंत त्याचा आवाज कमी करतो. आणि प्रत्येक हिलिंगला एक प्ले टाइम आहे, प्रत्येकाचा वेगळा, काहीचा 20 मिनिटं आहे, काहीचा 30 मिनिटं आहे असं. आणि या बेअरली ऑडिबल व्हॉल्यूमला आपण हा स्मार्टफोन शरीराच्या जवळ ठेवतो. अच्छा. अनेक वेळेला असं होतं की स्मार्टफोन किती जवळ ठेवायचा. मग आपण स्मार्टफोनला एक छोटासा कुठलाही मार्केटमध्ये मिळणारा स्पीकर कनेक्ट करतो. प्रोसिजर तीच आहे की बेअरली ऑडिबल एवढ्या व्हॉल्यूम वरती आपण ते साऊंड एमिटिंग डिव्हाइस जवळ ठेवायचं. मग ते आपण शरीराच्या शेजारी ठेवू शकतो. शरीराचा ऑरा हा साधारण 6 इंच एवढा कमीत कमी असतो, त्यामुळे 6 इंचाच्या आतमध्ये शरीराजवळ कुठेही आपण हे ठेवू शकतो. यांनी आपण हे कम्प्लीट हिलिंग वापरू शकतो. दुसरा एक यातला भाग असा आहे की फ्रिक्वेन्सी थेरपी ही फक्त ध्वनी मार्फतच नाही तर मॅग्नेटिक फील्ड मार्फत देऊ शकतो. इनफॅक्ट मॅग्नेटिक फील्ड जर का आपण वापरू शकलो तर ह्यातनं मिळणारे रिझल्ट सुमारे 10 पटींनी फास्ट मिळतात, असा अनुभव आहे. तर त्याच्याकरता PEMF नावाची एक थेरपी वापरली जाते आणि ही जगामध्ये सुमारे 50 वर्ष अवेलेबल आहे. म्हणजे पहिल्यांदा PEMF थेरपी नासानी त्यांच्या ॲस्ट्रॉनॉट्सला हिलिंगसाठी म्हणून तिथे काय मिळणार ना, तिथे कुठली औषधं मिळणार याकरता ती मॅग्नेटिक डिव्हाइसेस बनवून तिथे अंतराळात पाठवली. त्याच्यानंतर ही अनेक वर्ष वापरली जातात. त्याचे अनेक रिसर्च पेपर हजारोनी आपल्याला मिळतात ओपन सोर्समध्ये. प्रॉब्लेम असा आहे की भारतामध्ये ही डिव्हाइस फारशी नाहीत. दुसरी गोष्ट, ही डिव्हाइसेस जी मॅग्नेटिक डिव्हाइस आहेत ही प्रचंड महाग आहेत. म्हणजे $2-4 हजार पासून $20-30-40 पर्यंत ती असतात. तर मला अशी इच्छा होती की ही पद्धती चांगली असली तरी ती आपल्याकडे भारतीयांना सहज शक्य आणि परवडावी, इझिली वापरता यावी याकरता मग आम्ही रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक मोठा ब्रेक थ्रू असा मिळाला की नॉर्मली ह्या डिव्हाइसेसमध्ये मोठे मोठे हार्डवेअर असतात की जड असे मशीन्स असतात. तर आम्ही एक छोटंसं युनिट बनवलं जे स्मार्टफोनला जोडतो. त्यामुळे स्मार्टफोन हेच तुमचं हार्डवेअर आहे आणि त्याला फक्त एक छोटा आपण मॅग्नेटिक फील्ड एमिट करणारा एमिटर जोडतो आणि हा आपल्या ऑडिओ जॅकमध्ये किंवा टाईप सी मध्ये बसतो आणि आपण मग हीच हिलिंग जी आता आपण ध्वनी मार्फत वापरली ती आपण मॅग्नेटिक फील्ड मार्फत वापरतो आणि ह्याच्यामध्ये जो साऊंड आहे तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये कन्व्हर्ट होतो. आणि यातला लास्ट पार्ट असा की यातनं जो काही मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतात ही पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्ड एवढीच माइल्ड आहेत. त्यामुळे ह्यानी कुठला दुष्परिणाम होत नाही. जेवढं मॅग्नेटिक फील्ड पृथ्वी एमिट करते साधारण त्याच आसपासचं फील्ड हे मॅग्नेटिक एमिटर्स एमिट करतात आणि हे आपण लोकली ठेवतो. म्हणजे जर का खांदा दुखत असेल तर खांद्यावरती ठेवतो, गुडघ्या दुखत असेल तर गुडघ्यावरती ठेवतो. आणि ह्यानी हिलिंगचा जो काही रेट आहे हा सुमारे 10 पटींनी वाढलेला मी बघितलाय. ओके, म्हणजे फास्ट रिलीफ. येस. पण मग यासाठी आम्हाला क्लिनिकला जाऊन ती थेरपी घ्यायला पाहिजे असं नाही. ह्याच्यात पण माझं जे ड्रीम असं होतं की बरेच वेळेला आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये रुग्णांना एक तर थेरपी घेण्याकरता क्लिनिकमध्ये ट्रॅव्हल करणं हा एक मोठा इश्यू असतो. ज्यांच्याकडे ट्रॅव्हलिंग शक्य आहे बरेच वेळेला त्यांच्याकडे फीज देण्याची क्षमता नसते. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी असतात तेव्हा त्यांना ने आण करणे आणि ह्याकरता कोणी मिळत नाही, जसं की सिनियर लोक आहेत. तर हे जे मॅग्नेटिक फील्ड आहेत हे अगेन
ते तुमच्या स्मार्टफोनला जोडले जातात. अच्छा. त्यामुळे हे डिव्हाइस सुद्धा हम्म. आपण लोकांना वापरायला देतो हम्म. आणि त्यांना त्याचे सेशन्स असाइन करून देतो की तुम्हाला इतके सेशन्स करता येतील अच्छा. आणि ते घरी करता येतात. अच्छा. त्यामुळे अनेक वेळेला जे रुग्ण ज्यांना आम्ही पूर्वी रोज बोलवायचो हम्म. अॅक्युपंक्चर किंवा ह्या करता की रोज एकदा या, हम्म. त्यांना आम्ही 8 ते 10 दिवसात एकदा, 15 दिवसात एकदा, कधी कधी महिन्यात एकदा अच्छा. असं बोलवतो. ज्यांना शक्यच नाही हम्म. त्यांना आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करून ह्या पद्धतीने डिस्टंटली पण हिलिंग करू शकतो, की जे माझं पहिल्यापासून स्वप्न होतं. अच्छा. आता आपल्या आजूबाजूला ध्वनी प्रदूषण खरं तर खूप वाढलंय. म्हणजे जोरजोरात वाजणारे डीजेस पासून ते रील्सचे साऊंड, गाड्यांचे आवाज, या सगळ्या साऊंडचा शरीरावर किती दुष्परिणाम होतोय किंवा कशा प्रकारे इफेक्ट होतोय, काय सांगा? ह्याची 2 पद्धतीमध्ये किंवा 2 स्टेपमध्ये उत्तर आहेत. एक म्हणजे हा ध्वनी जर का खूप मोठा असेल हम्म. तर नक्की आपल्या शरीरावरती दुष्परिणाम दिसतात. जसं की गणपती उत्सवामध्ये जेव्हा ती स्पीकरची भिंत असते समोर, तेव्हा आपण समोर नसलो, आपण आपल्या घरी जरी असलो तरी आपल्या छातीमध्ये धडधड वाढते आणि याचे दुष्परिणाम नक्की दिसतात. दुसरा एक मुद्दा हा कॉमनली विचारला जातो की मग जर का एवढे सगळे ध्वनी आहेत मग त्याचा माझ्या शरीरावर काय परिणाम होतो. तर याचं उत्तर असं आहे की आपलं शरीर एवढं बळकट आहे की नको असलेल्या गोष्टी ते फिल्टर करू शकतं. ओके. सो हे ध्वनी जर का खूप उच्च आवाजात नसतील, लाऊड व्हॉल्यूम मध्ये नसतील तर शरीर इग्नोर करतं. जसं की मी तुला हाक मारली अमृता, तर तू मागे वळून बघशील, पण तुझं नाव अमृता नसेलच तर तू मागे वळून नाही बघणार. तसं अनेक ध्वनी आत्ताही चालू आहेत, पण ते माझ्या शरीराला सिग्नल देत आहेत. पण शरीर ठरवतं की यातले चांगले कुठले तेवढं शरीर घेतं आणि जे नको असतील ते तिथे थांबवले जातात. अच्छा. सो हे हिलिंग सुद्धा असे आहेत की जे शरीराला लाभदायक असतील तेवढ्यानेच शरीरामध्ये बदल घडतात अच्छा. आणि नको असतील तर त्यांनी बदल नाही घडत. ह्यालाच मी मागे म्हटलं असं लॉ ऑफ रेझोनन्स म्हणतात की विशिष्ट पद्धतीने जर का सोल्जर्स ब्रिजवरनं जात असतील आणि ते मार्चिंग करत असतील तर त्यांच्या एकाच वेळेला पाय आपटण्याने त्या ब्रिजला क्रॅक जाऊ शकतो. कारण त्यातनं जे काही व्हायब्रेशन निर्माण होतात त्याची पातळी एवढी उच्च राहते की तो ब्रिज कोलॅप्स होऊ शकतो. त्यामुळे लॉ ऑफ व्हायब्रेशन असं सांगतो की जर का तुम्ही एका विशिष्ट लयीमध्ये एखाद्या टिश्यूला ऍड्रेस केलं तर तो टिश्यू रिस्पॉन्ड करतो, पण ती लय जर का चुकीची असेल तर तो टिश्यू इग्नोर करू शकतो. तसं शरीराचं आहे की शरीर हव्या असलेल्या गोष्टी घेतं आणि नको असलेल्या इग्नोर करू शकतं. तर आपण आता इरिटेटिंग साऊंड्स आणि जसं तुम्ही म्हणालात की आपली बॉडी ते रिजेक्ट करू शकते, पण त्याचबरोबर म्हणजे त्याच्या उलट म्हणेल मी की एखादं मंत्र किंवा स्तोत्र याचे साऊंड जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण शांत फील करतो आणि त्याचा काय असर होतो मग तेव्हा बॉडीवर? हा मस्त प्रश्न आहे. भारतीय शास्त्रामध्ये मंत्रांचं महत्व खूप आहे आणि ते खूप पूर्वीपासून प्रॅक्टिस होत आहे. ह्याच्यातलं शास्त्र शोधायचा प्रयत्न अजून माझ्यामध्ये खूप कमी पडतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. पण मला जेवढं त्यातलं बेसिक ज्ञान आहे त्यानुसार प्रत्येक मंत्रामध्ये एक विशिष्ट ध्वनी आहे आणि तो ध्वनी शरीरावर आपटतो आणि शरीर त्याला रिॲक्ट करतं आणि त्यातनं आपल्याला चांगल्या काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम दिसतात. मला स्वतःला जो अनुभव आहे की मी कॉलेजमध्ये असताना मला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हण असं आमच्या एका काकांनी सांगितलं होतं आणि मला त्याचा प्रचंड फायदा झाला. म्हणजे एखाद्या मेमरी डेव्हलपमेंटमध्ये किंवा एखादी गोष्ट लक्षात ठेवणे, रिकलेक्ट करणे, ह्याच्यामध्ये माझी क्षमता हळूहळू चांगली वाढली. तर हा अगदीच संशोधनाचा विषय, पण हा करून बघायचा पण विषय की एखाद्या मंत्राने किंवा एखाद्या स्तोत्राने काय परिणाम होतो. तर माझा पूर्ण विश्वास आहे की यांनी डेफिनेटली चांगला फायदा होतो, पण तो किती होतो, कुठे होतो हे मोजण्याकरता हा रिसर्चचा टॉपिक आहे. पण उत्तर नक्कीच येस आहे की हा ध्वनी किंवा नाद याच क्षेत्रातला हा विषय आहे आणि ह्यांचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी आत्तापेक्षा खूप अधिक करून ठेवलाय. फक्त ते आपल्याला रिडिस्कवर करायची गरज आहे. खरंच आहे. म्हणजे त्यावर एक वेगळा पॉडकास्टच होऊ शकेल असं मला वाटतं. तर तुम्ही आम्हाला खूप महत्वपूर्ण माहिती दिलीच आहे, पण ऍट दी एंड लोकांनी साऊंड हार्मनी बद्दल त्यांच्या मनात जागरूकता यावी किंवा याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? खरं सांगायचं तर मला खूप लोकांचे मेसेज येतात की हे काम करतं का किंवा ह्याचा उपयोग होईल का. तर अनेक लोकांना मी हे हिलिंग्स आहेत सांगतो की हे तुम्ही वापरून बघा. 15 दिवस तुमचे सगळे इफ्स अँड बट्स बाजूला ठेवा आणि ट्राय करा. जर का फायदा झाला तर हो म्हणा, नाही झाला तर नाही म्हणा. कारण मी या पद्धतीने स्वतः विचार करतो की मला अनुभव आला
तर मी हो म्हणेन, मला नाही आलं तर मी नक्कीच नाही म्हणेन. सो मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो की नाद किंवा ध्वनी हे एक डेफिनेट सायन्स आहे आणि तुम्ही त्याचा नक्कीच अनुभव घेऊन बघा. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागू पडते असं नाहीये. अनेक वेळा औषध चिकित्सेमध्ये पण असं होतं की एखादा रुग्ण एखाद्या डॉक्टरकडे जातो, त्याला खूप पटकन बरं वाटतं, दुसऱ्याला नाही वाटत. किंवा एखादा रुग्ण 10 ठिकाणी फिरून होतो आणि तो खूप छान छान चांगल्या चांगल्या तज्ज्ञ लोकांना भेटून होतो, पण त्याला नाही फरक पडत. तो 11व्या माणसाकडनं बरा होतो. तर हे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागू पडेल असं नाही. त्यामुळे अनुभव घेऊन बघणं हा त्यातला एकच उपाय आहे आणि त्यातनं बरेच वेळेला बऱ्याच लोकांना खूप छान अनुभव दिसतात. नक्कीच. तर मी पण आमच्या प्रेक्षकांना हेच सांगेल की तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. आणि डॉक्टर केदार, तुम्ही आम्हाला खूप इंटरेस्टिंग एका वेगळ्याच विषयावर खूप सखोल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.